नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीमधील खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहेत. तो म्हणजे इंडियाज फर्स्ट, भारतातील पहिल्या झालेल्या घडामोडी. आता खूप विद्यार्थ्यांना असं वाटेल की भारतातील पहिले तर आम्हाला माहिती आहे सर, भारताचे पहिले राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, ह्या गोष्टी नाही पाहणार आहोत मित्रांनो. आज आपण चालू घडामोडीमधील भारतातील पहिले जे 2024 आणि 25 मध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत, जो रेकॉर्ड झालेला आहे, एक त्याला रेकॉर्डच म्हटला जातो, जो कोणी केलेला नसतो. कुठल्या तरी राज्याचा, कुठल्या तरी सिटीचा, कुठल्या तरी व्यक्तीचा एक रेकॉर्ड बनून जातो तो इंडियाज फर्स्ट, भारतातील पहिले म्हणून त्याला ओळखलं जातं. अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षामधील तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, एमपीएससी, यूपीएससी, बँक, एसएससी, ज्या पण कुठल्याही क्षेत्रातील एक्झाम देत असतील त्याच्यामध्ये याच्यावर क्वेश्चन हमखास असतो, 100% असतो. त्यासाठी आपण हा टॉपिक आज सिलेक्ट केला. आपल्या चालू घडामोडी सिरीजमधील हा आज टॉपिक आपण टार्गेट करणार आहोत. म्हणून सर्वजण स्टार्ट टू एंड हा व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यात तुम्हाला खूप काही गोष्टींची क्लॅरिटी, एंडिंगला काही वन लायनर पण मी क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या ज्या पण एक्झाम्स असेल त्याला हे व्हॅल्युएबल महत्त्वाचा कॉन्टेंट असणार आहे. ठीक आहे, लेट स्टार्ट. आता याच्यात जर आपण पाहिलं, सर्वात पहिला जो क्वेश्चन आहे बघा, 100% जे नळाद्वारे जे पाणी प्रोव्हाइड केलं जातं, स्पेशली ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पहिलं राज्य ठरलेलं आहे अरुणाचल प्रदेश. आता जे जल जीवन मिशन आहे 2024, या जल जीवन मिशन 2024च्या अंतर्गत ग्रामीण भागातील त्या गावांमध्ये पूर्ण 100% नळ जोडणीद्वारे, ज्याला आपण पाईपलाईन म्हणू शकतो, घराघरामध्ये त्याचं काय असेल, प्रोव्हाइड असेल, ते जे कनेक्शन असेल ते प्रोव्हाइड केले जातील. आणि विशेष म्हणजे स्वच्छ पाणी त्यांना प्रोव्हाइड केलं जाईल. अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर घरगुती नळ जोडणीद्वारे सर्वात पहिलं राज्य जे ठरलेलं आहे ते कुठलं आहे, अरुणाचल प्रदेश. म्हणून यानुसार ही न्यूज झाली. सध्या आपले जे जलशक्ती मंत्री आहेत गजेंद्र सिंग शेखावत, हे आता सध्या आपले जलशक्ती मंत्री आहेत. सेकंड न्यूज जर आपण पाहिली, जी CISF, केंद्रीय औद्योगिक, ओके, त्याला आपण सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणतो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, या CISFच्या पदावर म्हणजे CISF चीफ म्हणून सर्वात पहिली जी नियुक्ती झालेली आहे महिला म्हणून, त्या आहेत नीना सिंग. आत्तापर्यंत जे पण होते ऑब्व्हियसली पुरुष म्हणून नियुक्ती झालेली होती, पण पहिल्यांदा महिला यांची नियुक्ती झालेली आहे. यांनी जास्त काही कार्यकाळ सांभाळला नाही, यांनी ॲडिशनल 4 सांभाळला होता, परंतु त्यांना तो कार्यकाळ सांभाळायला भेटलं, ही पण एक अभिमानाची गोष्ट होती. नीना सिंग या 1989च्या बॅचच्या IPS ऑफिसर होत्या, म्हणून त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची भूमिका होती त्यांनी जी सांभाळलेली, नीना सिंग. ठीक आहे, अशीच एक पुढची न्यूज आपण पाहणार आहोत महत्त्वाची. सेकंड जी असणार आहे, थर्ड न्यूज, भारतातील पहिलं AI शहर कुठे उभारले जाणार आहे किंवा कुठे बांधले जाईल, ते मित्रांनो ते बांधलं जाणार आहे लखनौला. कुठल्या याच्यात, लखनौला. हे पण एक महत्त्वाची न्यूज बनलेली. अत्याधुनिक तंत्रज्ञान संशोधन केंद्रे आणि ज्या काही शैक्षणिक संस्था असतील यांचं मर्ज करून, एकत्रीकरण करून त्याचा कुठेतरी एक आढावा घेतला जाईल, यासाठी हे AI शहर बांधले जाणार आहे. म्हणजे बघा, भारतातील पहिलं, आता AI सध्या चर्चेत आहे, कुठेही बघा AI हेच चालू आहे. ऑल ठिकाणी, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, सर्वजण AIचा वापर करतात. मग असं AI शहर बांधले जाणार आहे कुठे, लखनौ UP मध्ये. सो ही पण एक महत्त्वाची न्यूज झाली. फोर्थ न्यूज अशी आहे, फेब्रुवारी 2024 मध्ये ओके आयोजित केले भारतातील सर्वात मोठे संरक्षण उपकरण प्रदर्शन केंद्र म्हणजेच कुठे झाले, त्याला असं आपण म्हणू शकतो डिफेन्स एक्सपो. ओके, एक मोठं फेस्टिवल झालं होतं, भरलं गेलं होतं. ते भरलं गेलं होतं पुणे, महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्रातच हे भरले गेलेले होते. ओके, मग याच्यात नेमकं जे काही संरक्षणशी निगडीत ज्या काही गोष्टी असतील त्या डिस्कस केल्या गेल्या. जे मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस आपण म्हणतो, त्या पण गोष्टींना तिथं चालना देण्यात आलेली आहे. ह्यानुसार हे 26 फेब्रुवारी 2024ला कंडक्ट केलं गेलं होतं. म्हणून ही पण न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. चलो नेक्स्ट जर आपण पाहिली, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा जो पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे, तो कोण ठरलेला आहे, रविचंद्र अश्विन हा ठरलेला आहे. म्हणजे ही पण एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचा हा एक रेकॉर्ड झालेला आहे. सेकंड न्यूज अशी आहे, देशातील पहिला संशोधन आधारित IIT सॅटेलाइट कॅम्पसची स्थापना करण्यात आली आणि ती कुठे केली गेली, उज्जैन मध्य प्रदेश येथे करण्यात आली. पण ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, उज्जैन सांगायची गरज नाही. उज्जैन हे एक खूप मोठं शहर आहे मध्य प्रदेशमधील, जिथं दर 12 वर्षांनी कुंभमेळा देखील आयोजित केला होतो. म्हणून उज्जैन या सिटीमध्ये IIT सॅटेलाइट कॅम्पसची स्थापना करण्यात आलेली आहे. क्लिअर.
भारतातील आणि विशेषतः मध्य प्रदेशातील जे काही विद्यार्थी असतील, शिक्षक असतील आणि औद्योगिक कामगारांना याचा काय होऊ शकतो, लाभ भेटू शकतो. आणि उज्जैन हे भविष्यातील तंत्रज्ञानातील जागतिक दर्जाचे एक संशोधन केंद्र उभारलं जाऊ शकतं. या उद्देशाने या IIT सॅटेलाइट कॅम्पसची स्थापना करण्यात आलेली आहे. क्लिअर? ही पण एक महत्वाची न्यूज आहे. ओके, सो या पद्धतीने आपण ह्या सर्व करंट अफेअर कव्हर करतोय. नेक्स्ट करंट अफेअर पाहू शकतो आपण, जे भारतातील पहिल्यामध्ये आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासात 150 सामने खेळणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरलेला आहे, ज्याचं नाव आहे रोहित शर्मा. आता रोहित शर्माच्या नावावरती एवढे रेकॉर्ड आहेत, त्याच्यातला अजून एक रेकॉर्डची भर त्यांच्या करिअरमध्ये झालेली आहे. म्हणजे ही पण एक महत्वाची न्यूज आहे स्पोर्ट्समधील, जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कशात मित्रांनो? आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल T20 क्रिकेटच्या इतिहासात 150 सामने त्यांनी खेळलेले आहेत. ओके, नेक्स्ट उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील उंदावन येथे पहिल्या सर्व मुलींच्या शैक्षणिक शाळेचे, म्हणजे ओव्हरऑल तिथं काय असतील, ऑल गर्ल्स असतील, शैक्षणिक त्यांना जे काही प्रोव्हाइड केलं जाईल ते सैनिक शैक्षणिक म्हणून प्रोव्हाइड केलं जाईल. त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते राजनाथ सिंह ओके यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ऑब्व्हियसली आपले डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंह, यांच्या हस्ते होणं ऑब्व्हियसली ते एक महत्वाची गोष्ट आहे. आता मुलींच्या शैक्षणिक शाळेचे नाव काय ठेवलेलं आहे त्यांनी स्पेशली, तेही आपण पाहू शकतो. संवाद गुरुकुल मुलींची शैक्षणिक शाळा, गर्ल्स हायस्कूल असं ठेवलेलं आहे. आता उद्देश काय, त्यांना विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं आणि शिक्षणासाठी तसेच सशस्त्र दलात भरती होण्यासाठी त्यांना तसं एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं जाणार आहे. म्हणून या स्पेशली स्कूलची स्थापना करण्यात आलेली आहे. कुठे? ऑब्व्हियसली उत्तर प्रदेशातील मथुरा येथे. ही पण एक न्यूज तुम्हाला सर्वांना अपडेट ठेवायची आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट न्यूज पाहू शकतो मित्रांनो आपण. भारतातील कोणत्या राज्यात जगातील पहिली मॅलेनिस्टिक टायगर सफारी, मॅलेनिस्टिक हा जो टायगर आहे त्याला ब्लॅक टायगर म्हणूनही ओळखलं जातं, त्याला बंगाल टायगर म्हणूनही ओळखला जातो. त्यासाठी स्पेशली एक टायगर सफारी स्थापन केली गेली. कुठे? मयूरभंज इथेच, म्हणजे कुठल्या शहरात आलं, कुठल्या राज्यात आलं, हे ओडिसामध्ये आलं. मयूरभंज हे खूप फेमस प्लेस आहे, त्याच्यात त्यांनी ती स्थापना केली. आणि हा एक बंगाल टायगर हा दुर्मिळ प्रकारचा टायगर आहे. ओके, म्हणून त्यांनी एक स्पेशली त्याची टायगर सफारी बनवलेली आहे. तसाच एक पुढचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिला दीपगृह महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तो गोवा या राज्यामध्ये तो आयोजित करण्यात आला दीपगृह. ओके, चलो नेक्स्ट न्यूज पाहू शकतो आपण. भारतातील पहिल्यांमधलं जी आहे ओला आता सध्या न्यूजमध्ये असतेच, तुम्ही पाहिलेलंच. तर ओलाचे जे CEO आहेत ज्यांचं नाव आहे भाविश अग्रवाल यांची जर आपण हे पाहिलं, भाविश अग्रवाल यांचा AI स्टार्टअप जो देशातील AI युनिकॉर्न तयार करण्यात आलाय, त्याचे नाव ठेवले गे कृत्रिम प्रो म्हणून त्याला आपण म्हणू शकतो किंवा कृत्रिम. ओके, या नावाने हा फेमस झालेला आहे. ओके, त्यांनी तो लॉन्च केलाय, ओलाचे जे CEO आहेत भाविश अग्रवाल यांनी. मग आता याचा उद्देश काय? आता सर्वांना माहिती आहे AI म्हणजे काय. ऑब्व्हियसली कृत्रिमरित्या विकसित बौद्धिक क्षमता आहे. नेमकं युनिकॉर्न स्टार्टअपचा काय होईल, जेव्हा एखाद्या स्टार्टअपचे मूल्यांकन $1 अब्ज जास्त असते तेव्हा त्याला युनिकॉर्न स्टार्टअप म्हणतात. म्हणून हा युनिकॉर्न स्टार्टअप त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो पण AI बेस. सो ही पण एक हॉट न्यूज आहे. भारतातील पहिल्या हिमबिबट्यांच्या जनगणनेनुसार हिमबिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात प्रदेशात आहे? ती आहे लडाख हा आपला नवा केंद्रशासित प्रदेश आहे. 477 एकूण काय हिमबिबटे तिथे आढळलेले आहेत. लडाख, त्याची कॅपिटल आहे लेह. क्लिअर? चलो, सो ही पण एक महत्वाची न्यूज होती, ती आपण पाहिली. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो UPची, जी आहे मुझफ्फरनगरची. भारतातील पहिले केंद्रीय अनुदानित गाय अभयारण्य तुम्ही पाहू शकता फोटो, कोणत्या राज्यात बांधले गेले? ऑब्व्हियसली मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश. सो जे योगी आदित्यनाथ आहेत UPचे CM, त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि ते उभारलं बी जाणार आहे. तसंच पुढची न्यूज आहे, भारतातील पहिल्या महामार्ग स्टील स्लॅग रोड सेक्शनचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि ते कुठल्या NH66 या आपल्या राष्ट्रीय महामार्गावरती. मग नेमकं याचं काय असणार आहे? ते पूर्ण ऑब्व्हियसली मजबूत असतील, स्ट्रॉंग असतील, अधिक वर्ष टिकाऊ पण असतील. ते अशा पद्धतीने याची एक नाविन्यपूर्ण पद्धत ही आता आपल्या इंडियामध्ये येते. हे ते राष्ट्रीय महामार्ग जे मुंबई ते गोवा जो नॅशनल हायवे, खूप मोठा नॅशनल हायवे 66, त्याच्यावरती या महामार्गाची उभारणी करण्यात आली आणि हा भारतातील पहिला राष्ट्रीय महामार्ग असेल जो स्टील स्लॅग रोड विभागाचे अंतर्गत कव्हर केला जाईल. सो ही न्यूज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, जी एक्झाम ओरिएंटेड आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट पाहू शकतो आपण, फ्रेंच चित्रपट महोत्सवाची पहिली आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे?
फ्रेंच ही कुठे केली गेली आहे? कोलकाता. कोलकाता ऑब्विसली सर्वांना सांगायची गरज नाही, वेस्ट बेंगाल येथे. कार्यक्रम झाला होता 16 ते 24 फेब्रुवारी 2024च्या ड्युरेशनमध्ये. आणि याचे जे उद्घाटन केलं गेलं अभिनेता आपले अनिल कपूर आणि जे दिग्दर्शक आहे अनुराग कश्यप यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं गेलं. आणि याची ही फर्स्ट आवृत्ती होती, म्हणजे पहिल्यांदाच कंडक्ट केलं गेलेलं आहे. क्लिअर? चलो. जातीनिहाय आर्थिक सर्वेक्षण प्रकाशित करणारे भारतातील पहिले जे राज्य ठरलेले ते आहे बिहार. जातीनिहाय, समजलं पॉइंट काय? आर्थिक सर्वेक्षण, त्यांचं प्रत्येकाचं आर्थिक सर्वेक्षण काय, ओके, इकॉनॉमिक कन्झर्वेशन त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानुसार यामध्ये विविध वर्गांची केवळ काय आर्थिक विश्लेषण नाही, तर त्यांची आर्थिक काय सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती देखील काय ती पण त्याची पडताळणी केली जाणार आहे, त्याची अनालिसिस केली जाणार आहे. म्हणून हा पण एक रिपोर्ट जाहीर करणारे प्रकाशित करणार भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे बिहार. म्हणून ही पण न्यूज आपल्यासाठी एक महत्वाची न्यूज ठरलेली आहे. नेक्स्ट, जानेवारी 2024 मध्ये PM विश्वकर्मा योजना ही जी होती सुरू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. कोणता ठरलेला आहे? जम्मू काश्मीर. म्हणजे ही योजना आलेली होती, परंतु केंद्रशासित प्रदेशमध्ये लागू करणारं पहिला केंद्रशासित प्रदेश, त्याला आपण युनियन टेरिटरी म्हणतो. आज आपल्या भारतात टोटल 8 युनियन टेरिटरी आहेत. टोटल किती? 8 युनियन टेरिटरी आहेत. मग आता या 8 युनियन टेरिटरीजमध्ये जर आपण पाहिलं, जम्मू काश्मीर, नंतर न्यू दिल्ली आहे, ओके, नंतर आपला जर याच्यामध्ये पाहिलं आपण जसं पुडुचेरी आहे, दादरा नगर हवेली, दमन दीव हे दोघं मर्ज झालेले आहेत, चंदीगड आहे, ओके, अंदमान निकोबार आहे, जम्मू काश्मीर, लडाख. म्हणजे ह्या सर्व जे काही युनियन टेरिटरी असतील त्यांच्यामध्ये काय चालू आहे, त्यांनी काही कुठला नवीन उपक्रम चालू केला का, न्यू दिल्ली सारख्या याच्यामध्ये आता इलेक्शन आहे, या सर्व गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे माहीत असणं गरजेचं असतं. सो भारताचा सांस्कृतिक वारसा जपत आणि समृद्ध करण्यात कारागीर आणि जे काही कारागीर व्यक्तींची महत्वाची जी भूमिका असणार आहे ती वाढवणे आणि ओळखणे यासाठी ही योजना त्या केंद्रशासित प्रदेशमध्ये लॉन्च केली गेलेली आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट न्यूज पाहू शकतो आपण. हां, नेक्स्ट न्यूज हीच आहे, भारतातील पहिल्या महिला विमानतळ अग्निशामक कोण बनल्या? दिशा नाईक. म्हणजे बघा, पहिल्या महिला विमानतळ अग्निशामक, म्हणजे ही पण एक गर्व किंवा अभिमानाची गोष्ट आहे, ज्या महिलेला तो मान भेटलेला आहे. जसं आपण PT उषा, आपण मानू भाकर, सुनीता विल्यम्स हे नावं आपण ऐकतो, ज्यांचे रेकॉर्ड बनलेले आहेत. द्रौपदी मुर्मू, ओके, प्रतिभाताई पाटील, ह्या पहिल्या महिला आहेत. तसा हा पण एक मान त्यांना भेटलेला आहे, ज्यांचं नाव आहे दिशा नाईक. ओके. भगवद्गीतेचा उर्दू अनुवाद व संशोधन करणारे कोणते विद्यापीठ देशातील पहिले विद्यापीठ ठरलेले? सो या विद्यापीठाचं नाव आहे बनारस हिंदू विद्यापीठ, जे आहे UP मध्ये लोकेटेड आहे मित्रांनो. गीताच्या उर्दू आवृत्तीवर त्यांनी काय केलं? संशोधन कार्य, जसे जम्मूचे डॉक्टर बलविंदर सिंग यांनी त्याचे केले. आणि विशेष म्हणजे बलविंदर रामायणाचा उर्दू अनुवादाचा संशोधन करण्याची तयारी करत आहे. ते एक झालं, आता त्यांची काय पुढची तयारी आहे, हे भगवद्गीताचा त्यांनी अनुवाद केला, आता पुढची तयारी काय चालू आहे त्यांची? रामायणाच्या. म्हणजे चांगली गोष्ट आहे, याच्यावर ते काम करतात. नेक्स्ट न्यूज आहे आपल्यासाठी, कोणते मंत्रालय मार्केट प्लेस वरून 1 लाख कोटी रुपयांची खरेदी करणारे पहिले मंत्रालय ठरलेले आहे, ज्याचं नाव आहे ऑब्विसली डिफेन्स मिनिस्ट्री, संरक्षण मंत्रालय. ओके, हे पण एक आपल्यासाठी एक न्यूज आहे महत्वाची. नेक्स्ट, जुलै 2024 मध्ये प्रथमच युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्को जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर करतो. ओके, त्याला आपण वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणतो. आज आपल्या भारतामध्ये एकूण 43 हेरिटेज साइट्स आहेत. ओके, अशीच एक न्यूज आहे. जुलै 2014 मध्ये प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे यजमानपद कोणत्या देशाकडे आलं? प्रथमच म्हणजे आपल्याला पहिल्यांदा भेटलं, ते भेटलेलं आहे मित्रांनो आपल्या भारताला. आणि हे कंडक्ट केलं गेलं होतं 21 ते 31 जुलै 2024 मध्ये. यजमान देश होता आपला भारत. ओके, मग आता हे जे काही युनेस्को बद्दल मी डिस्कस केलं, युनेस्को ज्याचं हेडक्वार्टर मित्रांनो पॅरिस फ्रान्समध्ये. ओके, आणि याची स्थापना झाली होती 16 नोव्हेंबर 1945 ला. आता या युनेस्कोचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत ऑड्रो अझोलाई, इंग्लिशमध्ये नाव तुम्हाला वाचायला किंवा रीड करायला किंवा लिहायला कम्फर्टेबल असेल, ऑड्रे अझोलाई, हे लक्षात ठेवा. ही युनेस्कोची मी तुम्हाला कहाणी सांगितली, जे जागतिक वारसा वर्ल्ड हेरिटेज साईटचे रिपोर्ट डिक्लेअर करतात. आज जागतिक वारसा हक्क प्राप्त जर आपण जगात पाहिले सर्वाधिक वर्ल्ड हेरिटेज साईट्स कुठे आहेत, तर ते आहे इटलीमध्ये. कुठे ना कुठे चायनाचा मग सेकंड नंबर लागतो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व न्यूज माहीत असणं गरजेचं असतं. क्लिअर मित्रांनो? चलो नेक्स्ट, भारतीय सैन्यात सुभेदार पदावर पदोन्नती मिळवणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? जिचं नाव आहे प्रीती रजक. काय नाव आहे तिचं? प्रीती रजक. आता हे पण एक रेकॉर्ड झालेला, जसं आपण पाहिलं नीना सिंग बद्दल पाहिलं, त्या यांच्याबद्दल पाहिलं, तशी ही पण एक न्यूज आहे. युनेस्कोने कोणत्या शहराला भारतातील पहिले साहित्य शहर ओके
म्हणून बनवण्याची घोषणा केली आहे. आता हे शहर आहे मित्रांनो केरळ राज्यातील, ज्याचं नाव आहे कोझिकोड. जसं साहित्य शहर आहे तसंच एक संगीत शहर म्हणून डेव्हलप होणार आहे, ज्याचं नाव आहे संगीत शहर ग्वाल्हेर. या यादीमध्ये संगीताचे शहर म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे. बघा ही पण एक न्यूज आलेली आहे. आता युनेस्कोनं केरळमधील हे जे कोझिकोड आहे याला क्रिएटिव्ह सिटीजच्या याच्यात ऍड केलेलं आहे. म्हणजे ही पण एक महत्वाची न्यूज आपल्याला सांगू शकतो आपण, साहित्य शहर म्हणून. क्लिअर. आता पुढची जी न्यूज आहे ती पाहू आपण. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात पहिले कासव संवर्धन राखीव केंद्र स्थापन केले जाईल? ओके, जे आहे गोंडा. काय गोंडा. आता वन विभाग, जे काही टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स फाउंडेशन इंडियाचं असेल, त्याचं काय घगर जी नदी आहे उपनदी असलेल्या सरजू नदीच्या काठावर कासव संवर्धन राखीव क्षेत्र स्थापन करण्याचं त्यांचं काय मोटो आहे. सो ही एक गोंडा म्हणून हे जे आहे जे स्थापन केलं जाणार आहे कासव संवर्धन केंद्र, त्याला आपण टर्टल रिझर्व कन्झर्वेशन सेंटर हे राहील. नेक्स्ट अशीच एक न्यूज आहे. भारतातील पहिले 3D मुद्रित पोस्ट ऑफिस कोणत्या शहरात उघडले जाईल? जे आहे बँगलोर सिटीमध्ये. ओके, 3D लेवलचं असणार आहे ते, स्पेशली पोस्ट ऑफिस. ते पण एक महत्वाचं न्यूज असणार आहे. कोणत्या देशाने प्रथमच बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप 2024 विजेतेपद पटकावलेले? सो आपल्या भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. स्पेशली भारतीय महिला क्रिकेट संघ जो आहे आपला, या टीमने हे यजमानपद भूषवलेलं आहे. आणि त्याचं सक्सेस म्हणजे जी विनिंग टीम होती ती आपली भारतीय महिला क्रिकेट टीम होती. कार्यक्रम झाला होता म्हणजे 18 फेब्रुवारी 2024 मलेशियामध्ये, आणि विजेता होता भारत आणि उपविजेता होता थायलंड. म्हणून आपल्याला तो यश भेटलेलं आहे. आणि याची जी आवृत्ती होती ही होती 5वी. विशेष म्हणजे स्पर्धेतील भारतीय संघाचे नेतृत्व केलं होतं PV सिंधूने. सांगायची गरज नाही, तुम्ही पाहू शकता. ओके, आणि या स्पर्धेत पहिल्यांदाच भारताने कोणत्याही गटात पुरुष आणि महिला सुवर्णपदक आतापर्यंत जिंकलेलं नाहीये. मग आता हे जिंकलेलं होतं, या स्पर्धेत पहिल्यांदाच जिंकलेलं आहे, आतापर्यंत जिंकलेलं नव्हतं. म्हणून पहिल्यांदा जिंकलं म्हणजे ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून ही न्यूज प्रॉपरली वाचून जा, ही एक्झामला विचारली जाऊ शकते, कारण की हा एक स्पेशल रेकॉर्ड झालेला आहे आपला पण. क्लिअर. बघा, आय होप आता सर्वांना समजलं असेल आजच्या या सेशनमध्ये आपण काय पाहतोय. असे रेकॉर्ड आहेत ते भारतातील पहिल्या घडामोडी आहेत जे आतापर्यंत झालेला नाही, जो काही रेकॉर्ड बनलेला नाहीये, त्या आजच्या या सेशनमध्ये कव्हर करतोय आपण. म्हणून स्टार्ट टू एंड प्रॉपरली पहा, खूप काही गोष्टी अजून आपल्या कव्हर होतीलच. ठीक आहे. फाल्कन 9 रॉकेटसह प्रक्षेपित होणारा भारताचा पहिला उपग्रह कुठला ठरला? जो आहे GSAT. ओके, GSAT. आता या GSATचा उद्देश काय? जे की हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल आणि डिजिटल व्हिडिओ ट्रान्समिशन असेल किंवा ऑडिओ ट्रान्समिशन असेल, हे प्रदान करण्याचं काम या GSAT-20 नुसार होणार आहे. म्हणून हा पण एक महत्वाचा भारताचा पहिला उपग्रह ठरलेला आहे. क्लिअर. सेकंड न्यूज आहे. भारताच्या कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात उत्तर भारतातील पहिला पिझ्झा ATM, बघा की ही पण न्यूज येऊन गेली, पिझ्झा ATM अनावरण करण्यात आले आहे चंदीगडमध्ये. गेले तुम्ही तिथं पैसे टाकले, जो लागेल तो पिझ्झा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. बघा मिल्क ATM पाहिलंय, वॉटर ATM पाहिलंय आपण, मनीबद्दल तर सांगायची गरज नाही. असे खूप काही ATM आता येत आहेत. म्हणजे ही पण एक टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. कुठे ना कुठे ॲडव्हान्स होते, लोकांचा टाइम जाणार नाही, लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही, वेटिंग करायची गरज नाही, इझिली त्यांना अवेलेबल होऊ शकतो. क्लिअर. चलो नेक्स्ट न्यूज आहे. गगनयान मिशन 2024च्या आधी अंतराळात उड्डाण करणाऱ्या इस्रोच्या महिला रोबोट अंतराळाचं नाव काय होतं? ज्यांनी ऑब्व्हियसली त्याच्या अगोदर गगनयान मिशन अगोदर त्यांनी जी भरारी घेतली होती त्यांचं नाव होतं वेममित्र. काय नाव होतं? वेममित्र. ही पण न्यूज तुम्ही व्यवस्थित वाचून जा, हे नाव विचारलं जाऊ शकतं. आता वेममित्र हा 2 संस्कृत शब्दांचा संयोग आहे. योम म्हणजे काय? अवकाश. आणि मित्र म्हणजे काय? ऑब्व्हियसली मित्रच, म्हणजे अवकाश मित्र म्हणून त्याला ओळखलं गेलं, वेममित्र. आता केंद्रीय जे मंत्री आहेत आपले जितेंद्र सिंग यांनी खुलासा केला होता की चालक विरहित वेममित्र मोहीम 2024च्या 3ऱ्या तिमाहीत नियोजित आहे. म्हणजे त्यांनी काय केली होती त्याच्यात केलेली होती. आणि मानवयुक्त गगनयान मोहीम 2025 मध्ये नियोजित आहे. म्हणजे आता आपल्या या 2025 मध्ये हे सक्सेसफुल होणार आहे गगनयानचं. ठीक आहे. चलो तशीच एक न्यूज आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोण बनल्या होत्या? रश्मी शुक्ला. ही पण एक महत्वाची न्यूज बनलेली होती तेव्हा, जेव्हा त्या या पदावर आलेल्या होत्या. नंतर मग त्यांना या पदावरून आता त्यांचा कारभार संपलेला आहे. आता या पदावर नवीन व्यक्ती नियुक्ती झालेली आहे. क्लिअर. ही न्यूज तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज पाहू शकतो आपण. स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता, त्याला UCC म्हणतात, युनिव्हर्सल सिव्हिल कोड लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ते आहे उत्तराखंड. समान नागरी संहिता UCC हे खूप न्यूजमध्ये असतं आणि ते स्वीकारणारे पहिले राज्य होतं गोवा. बघा न्यूजमध्ये डिफरन्स आहे. समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य गोवा आहे, परंतु स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील पहिले राज्य कुठले ठरलेले आहे? ते आहे उत्तराखंड. क्लिअर.
चला, जे पोर्तुगालच्या शासनाखाली आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये समान नागरी संहितेची तरतूद देण्यात आलेली आहे. कलम 44 ही पण विसरू नका. UCC. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल स्थान पटकावणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला गोलंदाज कोण ठरलाय? जसप्रीत बुमराह. ही पण एक न्यूज महत्वाची आहे, ज्याने तो एक रेकॉर्ड केलेला आहे. नेक्स्ट, हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य बनलेले? बघा, इमर्जन्सी काही कुठेतरी काही होऊन जातो, तिथे हेलिकॉप्टरचा काय होऊ शकतो, लगेच तिथं त्याची लवकरात लवकर ऍक्शन घेतली जाऊ शकते. म्हणजे असं राज्य ठरलेलं आहे उत्तराखंड. भारताची पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा, त्याला नाव दिलं HEMS. हे पण नाव लक्षात ठेवा, HEMS. उत्तराखंड सुरू केली गेली आहे आणि नवीन HEMS संजीवनी प्रकल्पाद्वारे 150 किलोमीटर व्याप्तीत जास्त कार्यरत असतील. म्हणजे कितीही किलोमीटरमध्ये ते काय करू शकतात? फास्ट ऍक्शन घेऊ शकतात. मग तेच अपघातग्रस्त जे ठिकाणे असतील, ओके, जी की रुग्णांची डोंगराळ भागातील जी की समस्या असेल, तिथं लगेच तात्काळ त्यांना काय दिलं जाईल? मेडिकल सर्व्हिसेस दिले जातील. हा त्याचा मागचा एक मोटो आहे. क्लिअर? उत्तराखंडची ही न्यूज महत्वाची न्यूज होती, ती पण आपण पाहिली. भारताची पहिली महिला पीच क्युरेटर कोण बनलेली आहे? पीच क्युरेटर, ओके, ज्यांचं नाव आहे जेसिंता कल्याण. बघा, पीच क्युरेटर म्हणजे ते काय करतील, जे की आपलं स्पीच असतं स्पोर्ट्स स्टेडियम मधलं, तिथं त्यांचे काय होईल? त्या स्पेशली त्याची काळजी घेतील क्युरेटर, त्याला क्लेम करतील. त्या सर्व गोष्टींसाठी त्यांची नियुक्ती केली गेली आहे. नाव काय? जेसिंता कल्याण. हे नावही विसरू नका. ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल, तेव्हा लक्षात येऊन जाईल कल्याण. ओके. जून 2024 मध्ये अधिक चांगला न्याय देण्यासाठी पहिला साक्षीदार संरक्षण योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिलेली आहे? ते राज्य आहे मित्रांनो आसाम. ही पण एक न्यूज, महत्वाची न्यूज आहे, तीही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? चलो नेक्स्ट, साक्षीदारांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा या योजनेचा काय उद्देश आहे? विशेष म्हणजे देशातील गुन्हेगारी न्याय व्यवस्था कुठे ना कुठे बळकट होईल, हा त्याचा मागचा एक मोटो आहे त्यांचा. खगोलशास्त्रीय पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने भारतातील कोणत्या शहरात पहिली नक्षत्र सभा आयोजित करण्यात आलेली आहे? ती केली गेली उत्तराखंड मधील मसुरी येथे. मसुरी हे खूप फेमस ठिकाण आहे, तिथं ती केले गेले. तारे पाहणे, नंतर काय विशेष सौर निरीक्षणे करणे, खगोल छायाचित्रण स्पर्धा, तारेनिरीक्षण शिबिरे, बरेच काही याच्यामध्ये काय होणार आहे? स्पेशली मसुरीला कंडक्ट केलं जाणार आहे. ठीक आहे, डन. आता लबासना, ओके, नाव ऐकलंच असेल. ओके, जिथं काय गेलं ते ISIPS ची ट्रेनिंग दिला ते. सो ते पण एक फेमस आहे मसुरीमधलं. कोणत्या कंपनीने भारतात प्रथमच 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप साध्य केले आहे? टाटा समूह. कोणी? टाटा समूहाने, टाटा ग्रुप त्याला आपण म्हणू शकतो. प्रथमच 30 लाख कोटी रुपयांचे काय मार्केट कॅपिटल स्थापन केलेले आहे. नेक्स्ट न्यूज आहे, 2024च्या अखेरीस 21 विमानतळ असलेले, ओके, 2024च्या अखेरीस 21 विमानतळ असलेले भारतातील पहिले राज्य कोणते असेल? 21 विमानतळ असतील तिथं, ते आहे UP. विचार करा, म्हणजे ही पण एक मोठी एक ग्रेट न्यूज बनून जाईल. 2024च्या अखेरीस नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले एक राज्य असणार आहे नोएडामध्ये पण. त्याचे नावं आहेत 5ची नावं, जसं महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ एक अयोध्या येथे असणार आहे, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ जे कुशीनगर येथे असणार आहे, चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ जे लखनौला आहे, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसीला आहे आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ नोएडाला आहे. म्हणजे या सर्व विमानतळानंतर 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले हे एकमेव राज्य असणार आहे. म्हणजे हा पण एक बघा UPचा एक मोठा रेकॉर्ड पाहायला भेटणार आहे आपल्याला. क्लिअर? चलो नेक्स्ट न्यूज पाहू आपण. GD वैज्ञानिक संशोधनासाठी बिर्ला पुरस्कार जिंकणारी पहिली महिला शास्त्रज्ञ कोण ठरलेली आहे? ज्यांचं नाव आहे आदिती सेन दे. काय नाव आहे? आदिती सेन दे. आता क्वांटम माहिती, जी क्वांटम थेरी म्हणतो आपण, ओके, संगणकीय संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना बिर्ला पुरस्कार काय झालाय? प्राप्त झालेला आहे. म्हणजे तो पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ ठरला. ही एक मोठी ग्रेट न्यूज बनलेली आहे, अभिमानाची गोष्ट आहे. तशीच मेनलँड सेरो चे छायाचित्रात्मक दस्तऐवजीकरण पहिल्यांदा कुठे करण्यात आले आहे? जे केले गेले स्पेशली आसाम येथे. आता हे काय? बायोडायव्हर्सिटी, ओके, जैवसंवर्धनाच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण विकासात आणि स्पेशल आसामच्या रायमानो राष्ट्रीय जे काही उद्यान आहे त्या मेनलँड सेरोला पहिला चित्र त्यांनी काय दिलाय? पुरावा दिलाय, नोंदवला गेलाय. तसेच पुढची न्यूज आहे मित्रांनो आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित 120 फूट उंचीचा देशातील पहिला तांबे आच्छादित सर्वात मोठा बापू टावर कुठे उभारण्यात आलाय? बघा, बापू टावर एक उभारला गेला स्पेशली. ओके, बापू टावर कुठे? पटना बिहार येथे उभारला गेलाय. तसंच पुढची एक न्यूज आहे टाटा ट्रस्ट बद्दल. टाटा ट्रस्टने कोणत्या राज्यातील भारतातील पहिल्या छोट्या पशु रुग्णालयाचे उद्घाटन करण्याची घोषणा केलेली आहे? ती स्पेशली केलेली आहे महाराष्ट्र, मुंबई. आता मुंबईतील महालक्ष्मी परिसर जो काही आहे त्याच्यात
2.2 एकर या एरियामध्ये ते उभारले जाणार आहे. आणि या रुग्णालयात कुत्रे, मांजरे, ससे, इतर जे काही प्राणी असतील यांचं पूर्ण सर्वांची काय असेल 24/7 त्यांना काय दिलं जाणार, सर्व्हिस दिला जाणार, त्यांना सेवा दिली जाणार आहे. अशा पद्धतीने हे पण एक महत्त्वाची न्यूज आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढची न्यूज आहे मित्रांनो, फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानक रंगपो स्टेशनची पायाभरणी केलेली आहे, जे आहे सिक्कीम. क्लिअर. पूर्वी सिक्कीममध्ये रेल्वे मार्ग नव्हता म्हणून ते करणं गरजेचं होतं. सिक्कीम हे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये बी फेमस स्टेट आहे, म्हणून सिक्कीमबद्दल बी तुम्हाला सगळ्या न्यूज माहीतच नाही. आणि सिक्कीमच्या लोकांसाठी कनेक्टिव्हिटीचे हे तिसरे साधन त्यांनी काय केलंय, उभारलेलं आहे. पुढची न्यूज आहे जी यूपी बद्दल आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराला भेट देणारे पहिले परदेशी नेते कोण ठरलेले आहेत? बघा, ही पण एक मोठी न्यूज बनून गेली. राम मंदिराला भेट देणारे पहिले फॉरेन व्यक्ती कोण आहे किंवा परदेशी नेते कोण आहेत, मिनिस्टर कोण आहे? त्यांचं नाव आहे बिमान प्रसाद, जे फिजीचे उपपंतप्रधान आहेत. फिजी या देशाचे ते काय आहेत, वाईस PM आहेत आपण असं म्हणू शकतो. म्हणजे चला, चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. भारतातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन, त्याला ग्रीन हायड्रोजन आपण असं म्हणतो, उत्पादन केंद्र कुठे स्थापन केले गेलेले आहे, जे आहे विशाखापट्टणम. वेर इट इज लोकेटेड? आंध्र प्रदेश. म्हणून ही न्यूज आहे ग्रीन हायड्रोजनसाठी. आता NTPC, ओके, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भारतातील सर्वात मोठा हा हरित ऊर्जा प्रकल्प उभारलेला आहे. सो ऑब्व्हियसली त्याच्यामुळे काय होईल, ग्रीन हायड्रोजनमुळे तुम्हाला माहिती आहे जे काही उत्पादन असेल, जो काही वापर असेल, निर्यात, जो काही एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी, त्याचाही भारतामध्ये हा काय होऊ शकतो, एक मोठा त्याला सपोर्ट होऊ शकतो. म्हणून हे हरित हायड्रोजन स्थापन करणं गरजेचं होतं. नेक्स्ट न्यूज पाहू शकतो आपण, पॅरिस ऑलिम्पिक बद्दल आहे. जसं ऑलिम्पिक असतं तसं जे आपलं पॅरिस ऑलिम्पिक आहे, जे दर 4 वर्षांनी कंडक्ट केला जातो. जर आपण पाहिलं, आता 2024चं जे ऑलिम्पिक होतं ते पॅरिसमध्ये कंडक्ट केलं गेलं. त्याच्या अगोदर जे कंडक्ट केलं गेलं ते जपान, ओके, टोकियो जपान येथे कंडक्ट केलं होतं 2021 मध्ये. आणि त्याच्या अगोदर 2016ला कंडक्ट केलं गेलं होतं रिओ दी जेनेरिओ. मग आता 24चं झालं पॅरिसला. आता पुढचं जे होणार आहे ऑलिम्पिक, जे होणार आहे लॉस एंजेलिस येथे 2028ला. आणि 2032ला होणार आहे मित्रांनो, जे होणार आहे ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया. कुठे होणार आहे? ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया. आणि मग त्याचा पुढचं नियोजित आहे 2036ला इंडियामध्ये पण होऊ शकतो. ह्या पद्धतीची न्यूज आहे. आता हे जे रिसेंटली ऑलिम्पिक झालं याच्यात आपल्याला मागच्या ऑलिम्पिकपेक्षा थोडे कमी मेडल भेटले. आणि विशेष म्हणजे 2020-21च्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला गोल्ड पण भेटलं होतं, ओके. पण या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला 1 सिल्वर आणि बाकीचे ब्रॉन्झ आहेत, ओके. सो पाहू आपण आता नेमकं काय झालेलं आहे, रेकॉर्ड काय. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल फायनलमध्ये भारताचे पहिले पदक कोणी जिंकलेले, ते स्पेशली कोणी जिंकले? मनू भाकर, ओके. ही एक ग्रेट न्यूज आहे. आता पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नेमबाज मनू भाकरने चॅरो टॉक्स शूटिंग सेंटर येथे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल फायनल पदक, कांस्य पदक जिंकून भारताचे पहिले पदक जिंकले होते. म्हणजे त्या ऑलिम्पिकमध्ये स्पेशली तिने तो रेकॉर्ड केला आहे, जे आतापर्यंत कोणी जिंकलेलं नव्हतं. क्लिअर. भारताच्या पहिल्या सेप्टिक टँक क्लिनिक रोबोटचे नाव काय? सेप्टिक टँक रोबोट, हे बघा, हा कसा आहे, होमोसेप, ओके. काय नाव आहे त्याचं? होमोसेप ॲटॉम. स्पेशली पहिला सेप्टिक टँक क्लिनिंग रोबोट, जो पूर्ण क्लिनिंगसाठी यूज केला जाणार आहे. आता हे कोणी लॉन्च केला? IIT मद्रासने भारताच्या पहिल्या सेप्टिक टँक स्थापन करण्याचा रोबोटचा एक रेकॉर्ड करून टाकलेला आहे. नाव ठेवलं त्याचं होमोसेप ॲटॉम. हे नाव लक्षात ठेवा, विसरू नका, ओके. पुढची न्यूज अशी आहे, 1 कोटींपेक्षा जास्त आयुष्यमान कार्ड जारी करणारे भारतातील पहिले कोणते राज्य ठरलेले? आयुष्यमान कार्ड सगळ्यांना माहिती आहे, आयुष्यमान भारत बद्दल ते, तर आसाम हे राज्य ठरलेलं आहे. 2018च्या अर्थसंकल्पात आयुष्यमान भारत योजनेची घोषणा करण्यात आली होती, ही आपण सगळ्यांनी पाहिलेली होती, ज्याच्यामध्ये देशात 1 लाख आरोग्य आणि कल्याण केंद्र स्थापन करणे आणि 10 कोटी कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयांना आरोग्य विमा त्यांना प्रोव्हाइड करणं, हे आयुष्यमान भारत योजनेचा मोठं होता. पण हे आयुष्यमान कार्ड सर्वाधिक डिस्ट्रीब्यूट करणारं जे भारतातील राज्य ठरलंय ते कुठलं आहे? आसाम. ही पण एक न्यूज महत्वाची आहे, ती लक्षात ठेवायची तुम्हा सर्वांना. तशीच पुढची न्यूज आहे, भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन करण्यात आलेले मित्रांनो, कुठल्या राज्यामध्ये? ओडिसामध्ये. जे कुठल्या सिटीमध्ये? स्पेशली संबलपूर. हे ओडिसामधील एक फेमस सिटी आहे, त्याच्यात त्याचं झालेलं आहे. आणि हे स्पेशली उद्घाटन केले गेले जे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री आहे, स्किल डेव्हलपमेंट मिनिस्टर, ज्यांचं नाव आहे धर्मेंद्र प्रधान, ओके, यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मग नवीन युगात जे काही स्किल डेव्हलपमेंट करायचं असेल, त्यांच्यामध्ये जे काही नोकऱ्या असतील, जॉब अवेलेबिलिटी असेल, ते तरुणांचं कौशल्य कुठे ना कुठे स्किल वाढवण्यासाठी हे मोठं एक पाऊल त्यांनी उचललेलं आहे, ओके. चला, आता हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आलं? स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आलेलं आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे, फेब्रुवारी 2024 रोजी जगातील सर्वात मोठ्या सहकारी धान्य साठवण योजनेच्या प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले?
ऑब्व्हियसली आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं गेलं. आणि जी ही योजना आहे स्पेशली सहकार से समृद्धी कार्यक्रम या अंतर्गत सुरू करण्यात आलेली होती किंवा हे याचं उद्घाटन केलं गेलेलं होतं. दिल्लीतील भारत मंडपम येथे हे केलं गेलं होतं. ओके ना. सो पॅक्स PACS नाबार्डशी जोडून त्याचे संचालन करणार आहे. नेमकं मग ही प्राथमिक कृषी एक पतसंस्था आहे पॅक्स म्हणून, त्याच्या अंतर्गत हे केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. चलो नेक्स्ट न्यूज जर आपण पाहिली, कोणत्या राज्यात भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने SECI भारतातील सर्वात मोठी सौर बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली ज्याला BESS सुरू केलेली आहे, ज्याचं नाव आहे राजनंदगाव, जे कुठल्या राज्यामध्ये लोकेटेड, छत्तीसगड या राज्यामध्ये. सो ही लक्षात ठेवा. मग याचा उद्देश काय, 40 मेगावॅट ते 120 मेगावॅट क्षमतेचा बेस त्यांनी काय केला, लॉन्च केला, ज्यामध्ये 152.325 मेगावॅट तासांची स्थापित क्षमता असणार आहे आणि 100 मेगावॅट AC मेगावॅट पीकची डिस्पेसिबल क्षमता असणार आहे. म्हणून हा पण एक मोठा प्रोजेक्ट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. क्लिअर. चलो तसंच अदानी समूह सांगायची गरज नाही. अदानी ग्रुप जसा रिलायन्स ग्रुप आहे तसा एक अदानी ग्रुप आहे. या अदानी समूहाने दक्षिण आशियातील सर्वात मोठे दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल काय केलंय, सुरू केलेलं आहे. आणि ते स्पेशली कुठे केलेलं आहे, कानपूर UP येथे लॉन्च केलंय. कुठे, कानपूर UP येथे. आता उद्देश काय, सशस्त्र दल, निमलष्करी दल, नंतर पोलिसांसाठी लहान, मध्यम आणि मोठ्या क्षमतेचा दारुगोळा त्यांनी सुरू केला आहे. आता 2025 पर्यंत बघा, मोठ्या क्षमतेच्या तोफखान्याचा आणि रणगाड्यांचा दारुगोळ्याचा 2 लाख फेऱ्या ते काय करतील, तयार करू शकतात. हे बघा, हा एवढा मोठा उद्देश त्यांचा आहे. क्लिअर. दक्षिण आशियातील सर्वात मोठे काय दारुगोळा आणि क्षेपणास्त्र संकुल हे स्पेशली बनणार आहे कानपूर UP येथे. ही पण न्यूज तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायची आहे. तशीच एक न्यूज आहे, भारताच्या कोणत्या राज्यात जगातील पहिले वैद्यकीय घड्याळ बनवण्यात आले. स्पेशली हे मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो. आणि ते कुठली फेमस सिटी आपली उज्जैन. आपण उज्जैनमध्ये यापूर्वी एक न्यूज पाहिली होती, जे उज्जैनमध्ये उभारलं गेलं होतं. ही जी वैद्यकीय घड्याळ आहे याच्यामध्ये दिनदर्शिका जे असेल, म्हणजे जसं प्राचीन पारंपरिक जी दिनदर्शिका आहे ते वेळ दाखवणार आहे, हे जगातील पहिलं वैद्यकीय घड्याळ ठरणार आहे. तेव्हा तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये, हे बघा, रुद्र, आदित्य, ब्रह्म, अश्विनी, त्रिगुणा, चतुर्वेद, पंचश्र, सप्तर्ष, अष्टसिद्धय, नवद्राणीय या पद्धतीने याला काय केलं गेले, ती घड्याळ लॉन्च केली गेली. ही पाहू शकतात तुम्ही. आणि 1 मार्च 2024 रोजी जे की जंतर मंतर शहर आहे त्या शहरात हे बांधण्यात आलं. 85 फूट उंच, म्हणजे बघा त्याच्या काही युनिक पॉईंट्स आहेत. 85 फूट उंच बुर्जावर ते उभारलं गेलंय 1 मार्च 2024 रोजी. ओके. जगातील पहिलं वैद्यकीय घड्याळ म्हणून त्याला ओळखलं जातं, जे उज्जैनमध्ये केलं गेलेलं आहे. क्लिअर मित्रांनो. चलो तशीच एक शेवटची न्यूज आहे, भारतातील सर्वात लांब सिग्नेचर स्टे ब्रिज. बघा, लांब. ओके. सिग्नेचर ब्रिज, त्याला सुदर्शन ब्रिज असे नाव देण्यात आलेलं आहे. आता हे कुठे उभारलं गेलंय, स्पेशली हे द्वारका गुजरात येथे उभारलं गेलेलं आहे. मग कोणाच्या हस्ते, ऑब्व्हियसली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि ऑक्टोबर 2017 मध्ये याचं हे झालं होतं. ओके, उद्घाटन झालं होतं. पण ते फायनली आता तो सिग्नेचर स्टे ब्रिज फायनली कंप्लीट झालेला आहे. आणि तो हा जो पूल आहे, ओखा मुख्यभूमी आणि बेट द्वारका या दोघं बेटांना काय करणार आहे, तो जोडणार आहे. ओके. आधी सिग्नेचर ब्रिज म्हणून ओळखला जाणारा सुदर्शन सेतू 979 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला होता सुरुवातीला. म्हणजे अशा पद्धतीने या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात तर तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता मी काही 1 लाइनर क्वेश्चन्स पण तुमच्या समोर आणलेले आहेत, जे तुम्ही पाहू शकता. जसं घटना आणि देशातील पहिलं राज्य कुठलं ठरलं आहे ते आपण न्यूज आपल्याला सर्वांना करायचे असतात. मग त्याच्यातल्या फटाफट न्यूज पाहू आपण. प्लास्टिक बंदी लागू करणारे भारतातील पहिले राज्य कुठलेलं आहे, ते आहे हिमाचल प्रदेश. मतांची जनगणना करणारे पहिले राज्य कुठले आहे, कर्नाटक. माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य आहे तामिळनाडू. नंतर सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य आहे राजस्थान. ओके. महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्यही म्हणू शकतो त्याला आपण महाराष्ट्र. आणि ते स्पेशली कुठे केलं गेलं होतं, मुंबईमध्ये केलं गेलं होतं. म्हणजे ही आपल्या महाराष्ट्रासाठी पण एक अभिमानाची गोष्ट आहे की कुठे ना कुठे आपला बी तो रेकॉर्ड आपण मेंटेन केलेला आहे. क्लिअर. चला तशीच एक पुढची न्यूज आहे, मूल्यवर्धित कर प्रणाली टॅक्स प्रणाली लागू करणारे पहिले राज्य आहे काय, हरियाणा. भाषेच्या आधारावर स्पेशली लँग्वेजच्या बेसिसवर गठीत झालेले पहिले राज्य हे कुठलं होतं, आंध्र प्रदेश. ओके. संपूर्ण साक्षर असलेले सर्वांना माहिती आहे लिटरसी जी आहे 93% to 96% जी लिटरसी आहे ती कुठे, केरळमध्ये, स्पेशली या राज्यामध्ये. मानव विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जाहीर करणारे पहिले राज्य ठरलेले MP. ओके. तसं जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट
विकणारे पहिले राज्य ठरलेले मित्रांनो जे आहे हिमाचल प्रदेश. ओके, आणि देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू करणारे झाले पहिलं राज्य ठरलेलं होतं पंजाब, राष्ट्रपती राजवट लागू करणारे. ओके, चलो, या अशा न्यूज ज्या असतात त्या तुम्हाला वाचून जायच्यात. विशेष व्याघ्र दल गठीत करणारे पहिले राज्य ठरलेले कर्नाटक. नंतर भूमिसेना गठीत करणारे पहिले राज्य ठरलेले यूपी. ओके, तसंच मध्यान्ह भोजन योजना सुरुवात करणारे पहिले राज्य ठरलेले तामिळनाडू, तामिळनाडूचे कॅपिटल चेन्नई. रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य आपलं महाराष्ट्र. ओके, अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिलं राज्य आहे छत्तीसगड. म्हणजे या ज्या काही गोष्टी असतात तुम्हाला कुठे ना कुठे जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये हे कामात येतात. तशाच शेवटच्या 2-4 गोष्टी आहेत त्या बी पाहून घेऊ. म्हणजे हे तुम्हाला मी एक अंदाज दिला आहे की तुम्हाला न्यूज वाचताना भारतातील पहिले इंडिया स्पॉट जिथे पण दिसतील ते वाचून जा. आत्तापर्यंतच्या माझ्या स्वतःच्या अनालिसिसनुसार मी कधी 10 वर्षापासून करंट अफेअर्स शिकवतोय. माझी स्वतःची अनालिसिस जी स्वतःची A to Z स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामधला माझा हा एक युनिक पॉईंट असतो इंडिया स्पष्ट, ज्याच्यावर आयोग कायम क्वेश्चन विचारतो. UPSCला पण विचारला जातात, MPSCला पण विचारला जातात, बाकी बँक, SSC, रेल्वे ऑल एक्झामसाठी हे कॉमन आहे. सरळच्या भरतीमध्ये तर कॉमन क्वेश्चन आहे, हा फिक्स असतो. म्हणून तुम्हाला याची पूर्ण स्टार्ट टू एंड प्रॉपरली याची काय करायची, रिडिंग करायची. व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करू शकता, त्या नोट्स नोट डाऊन करू शकता. म्हणजे तुमच्यासाठी येणाऱ्या एक्झामसाठी हे खूप महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. शेवटच्या लास्ट 3 गोष्टी बघून घ्या. राष्ट्रीय रोजगार हमी योजना लागू करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश, जे 2 फेब्रुवारी 2006 बंदला बल्ली येथून चालू केलं होतं. आता संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड. आणि पंचराज्याची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य काय, राजस्थान. हे थोडे स्टॅटिक जीकेचे क्वेश्चन झाले शेवटचे. हे असे जे क्वेश्चन असतात हे पण करून जायचे. आणि जे मी आज 2024-25 जे करंट अफेअर तुम्हाला दिले हे पण आपल्यासाठी महत्त्वाचे. अशाच आपण जगातील पहिल्याही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. जसं आज आपण भारतातील पहिल्या तसं कोणी कुठल्या राज्याने, कुठल्या देशाने कुठला एक रेकॉर्ड केला आहे ते पण आपण पाहू शकतो. जसं हायड्रोजनवर चालणारी पहिली जी ट्रेन आहे ती जर्मनीमध्ये. ओके, आर्टिफिशियल मून, आर्टिफिशियल सन बनवणारा जो देश आहे तो चायना आहे. अशा खूप काही न्यूज असतात. ह्या पण आपल्याला काही ना काही गोष्टी तुम्हाला सर्च करायच्या आहेत जे तुमच्या एक्झामसाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे असते. ठीक आहे मित्रांनो, सो आजच्या सेशनमा आपण या ज्या काही गोष्टी पाहिल्यात या प्रॉपरली एक्झिक्यूट करा, इम्प्लिमेंट करा. तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झामसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून असाच स्पेशल कॉन्टेंट आणू. आत्तापर्यंत आपण महत्त्वाचे पुरस्कार पाहिलेत, महत्त्वाच्या नियुक्त्या पाहिल्यात, महत्त्वाचे ऑपरेशन पाहिलेत, जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज पाहिलेत, महत्त्वाच्या समिट्स पाहिल्यात, महत्त्वाचे इंडेक्स पाहिलेत. आणि आज जसं आपण भारतातील पहिले हे मागचे सर्व व्हिडिओ नक्की पहा जे तुमचे बघायचे राहिले असतील. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा अजून काही महत्त्वाचे जे काही सेन्स ऑफ कम्प्लिशन लागेल तुम्हाला की या गोष्टींवर आपला अभ्यास झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, चला ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.